भारतात महिलांना मिळणाऱ्या प्रसूती रजेचा कालावधी हा 6 महिन्यांचा आहे. तो कालावधी वाढवून 9 महिन्यांचा करावा अशी सूचना नीती आयोगाचे सदस्य के पॉल यांनी केली. तसंच केंद्र सरकारने खासगी आणि सरकारी संस्थांना या सूचना द्याव्यात अशी शिफारसही त्यांनी केली. महिलांना गरोदरपणात स्वतःची आणि आपल्या बाळाची देखील जास्त काळजी घ्यावी लागते. त्यामुळे प्रसूती रजेचा कालावधी वाढवण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितले. हा निर्णय खासगी संस्थेला बंधनकारक नाही. मात्र खरंच असं झालं तर कायदा काय सांगतो आणि फिक्की संघटनेचं काय म्हणणं आहे हे आज आपण पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अर्चना बनगे. तरुण भारत पॉडकास्टमध्ये स्वागत. भारतीय व्यापार आणि उद्योग महासंघ अर्थात फिक्कीमधील महिला संघटनेनं एक निवेदन जारी केले. यामध्ये के पॉल यांच्या हवाल्यानं म्हटलंय की प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टरमध्ये प्रसूती रजा वाढवून ती 6 महिन्याऐवजी 9 महिने करण्याबाबत विचार करणं गरजेचं आहे. फिक्कीच्या अध्यक्षा सुधा शिवकुमारी यांनी देखील पॉल यांच्या मागणीवर भाष्य केले. त्या म्हणतात, भारतात आस्थापनातील कर्मचाऱ्यांच्या काळजीकडे दुर्लक्ष केलं जातं. इतर देशांच्या तुलनेत भारतात कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यात अभाव जाणवतो. यावर मुलांची योग्य काळजी घेण्यासाठी खासगी क्षेत्राने शिशुगृह अर्थात नर्सरी उघडण्याची गरज असल्याचं पॉल यांनी म्हटले. 2017 साली संसदेमध्ये मातृत्वाबाबत एक दुरुस्ती विधेयक करण्यात आलं. त्यानुसार महिला कर्मचाऱ्यांना पहिल्या 2 अपत्यांसाठी प्रसूती आणि मातृत्वाची रजा 12 आठवड्यावरून 26 आठवडे करण्यात आली. त्यानंतरच्या अपत्यासाठी फक्त 12 आठवडे रजा मिळू शकतात. याशिवाय 3 महिन्याखालील बाळ जर कोण दत्तक घेत असेल तर त्या मातेलाही 12 आठवड्यांची रजा या कायद्यामुळे मिळाली. 50 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांनी पाळणाघराची व्यवस्था करावी. कामाच्या दरम्यान 4 वेळेला बाळाला बघण्याची परवानगी द्यावी. शक्य त्या महिलांना वर्क फ्रॉम होम द्यावे असं या कायद्यात सुचवण्यात आले. दरम्यान केंद्र सरकारची धोरणं ठरवणाऱ्या के पॉल यांनी मातृत्वाची रजा 9 महिन्यांची असावी असं म्हटले. तसेच खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी आपल्या ऑफिसमध्ये बालसंगोपन केंद्र सुरू करावे. तसेच लहान मुले आणि वयोवृद्ध लोकांच्या देखभालीसाठी काही सुविधा उपलब्ध करून देण्याचे पाऊल कंपन्यांनी उचलायला हवं असंही पॉल यांनी म्हटले. प्रसूती रजेचा कालावधी 9 महिन्यांचा झाला तर आई आणि बाळ या दोघांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. बरेचदा बाळ लहान असल्याने महिला ऑफिसला येणं बंद करतात. मात्र या निर्णयामुळे अनेक महिलांच्या करिअरचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र ही रजा पगारी असल्याने खासगी क्षेत्रात इतक्या रजा देतील का असा प्रश्न उपस्थित होतोय. तुम्हाला आमचा पॉडकास्ट कसा वाटला, तसंच 9 महिन्यांच्या या रजेबाबत तुमचं मत काय आहे हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.